1995 ची गोष्ट आहे. 14 मार्चचा दिवस. महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागलेले, शिवसेनेला 73 जागा आलेल्या आहेत आणि तरीही बाळासाहेब अस्वस्थ आहेत. त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हातात कवड्याची माळ घेऊन एअरजारा घालतायत. प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण मुख्यमंत्रीपद एकच आहे, पण बाळासाहेबांच्या मनात मात्र 2 नावं होती. याला करावं का याला करावं, अतिशय गोंधळ उडालेला. त्यांचा त्या अस्वस्थता बघून मीनाताई बाहेर आल्या, म्हणाल्या, अहो इतके अस्वस्थ होण्यापेक्षा त्या दोघांना मातोश्रीवर बोलवून घ्या. आणि बाळासाहेब कधी मीनाताईंचा आदेश टाळत नसत, ते नेहमी शिरसावंत मानायचे. त्यांनी त्या दोघांना फोन केला, अरे तुम्ही दोघंही मातोश्रीवर या. दोघेही धावत पळत मातोश्रीवर आले. बाळासाहेबांनी आपली दुविधा त्यांना सांगितली की अरे मला खरं तर तुम्हाला दोघांना मुख्यमंत्री करायचं आहे, पण दुर्दैवानं मुख्यमंत्री पदाचं एकच पद आहे. तर बाळासाहेबांचे हे शब्द ऐकून त्यातला एक शिवसैनिक बाळासाहेबांच्या चरणात विलीन झाला. तो म्हणाला, बाळासाहेब मला मुख्यमंत्री पद वगैरे काही नको, मला फक्त तुमचा सच्चा शिवसैनिक म्हणून राहायचंय. मित्रांनो, या शिवसैनिकाचं नाव होतं पैगंबरवासी साबिर भाई शेख. मला असं वाटतं या प्रसंगामध्ये बाळासाहेबांची नेमकी विचारधारा काय होती ते आपल्या लक्षात येतं. पोथी पुराणातलं हिंदुत्व बाळासाहेबांना नको होतं. ते नेहमी म्हणायचे, माझे वडील म्हणतात, मला शेंडी जाणवाचं हिंदुत्व नको आहे. हिंदुस्थान नावाच्या संकल्पनेवर ज्याचं निस्सीम प्रेम आहे तो खरा हिंदू माझ्यासाठी. मग तो मुसलमान असला काय, दलित असला काय, ख्रिश्चन असला काय, मला त्याची फिकर नाही. पण आता खऱ्या अर्थानं परिस्थिती काय? तिन्ही त्रिकाळ हिंदुत्व करणाऱ्यांचं केंद्रामध्ये सरकार आहे, पण तरी सुद्धा हिंदू खतरे नाही. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातला मराठी माणूस खऱ्या अर्थानं खतऱ्यामध्ये आहे. 1966ची ती रात्र आठवा जरा. कारच्या बोनेटवर 40शीतला शिडशिडीत तरुण उभा होता. त्यानं 2च वाक्य म्हणली, उठ मराठ्या जागा हो. तुमच्या मुंबईतल्या बिल्डिंग आम्ही बांधतो, घाम आम्ही गाळतो, कारखान्यात काम आम्ही करतो, आणि निर्णय कोण घेतं? परप्रांतीय. आम्हाला मुंबईतनं हाकलून लावण्याचा डाव कोण आखतं? परप्रांतीय. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला हाकलून द्याल तर याद राखा, हे माझे विचार नाही, हे महाराष्ट्र धर्म प्रतिपालक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. आणि मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थानं एका बाजूला कार्यकर्ते आहेत आणि एका बाजूला उगवती तरुण पिढी आहे. खरं तर हे राजकीय विचार यांच्या डोक्यावरून जातील. त्यामुळे मला असं वाटतं की मी जास्त काही यामध्ये खोलात जाणार नाही. पण हे तरुण बघितले, हे गुणवंत बघितले, म्हणून कवितेची 2 कडवं या ठिकाणी या तरुण मित्रांसाठी सांगतो आणि थांबतो. आपल्याला मराठी म्हणून काय करणं अपेक्षित आहे? आपण संकटात आहोत हे मात्र खरं, पण म्हणून मग काय करणं अपेक्षित आहे आपल्याला? आज बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा हा विषय मांडताना त्या अनुषंगाने मी एवढंच म्हणेन की आपण ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे होण्याचा प्रयत्न करू. शिवाजी महाराजांचा उल्लेख केला म्हणून सांगतो तुम्हा सगळ्या तरुणांसाठी, बाळासाहेब ठाकरे व्हायचं कसं आहे? तू सांगितलं म्हणून व्हायचं कसं? आव्हानांचे कितीही अफजल खान आले तरी चालतील, आव्हानांचे कितीही अफजल खान आले तरी चालतील, पण मी जे क्षेत्र निवडलंय त्यातलं मला बाळासाहेब ठाकरे व्हायचंय. परिस्थितीनं जरी असलो तरी मनानं नाही निधीनं दुबळा. परिस्थितीनं जरी मी असलो तरी मनानं नाही निधीनं दुबळा. रचू दे कितीही अडचणींना तरीही मी फोडेल तो क्रूर सापळा. कारण सापळ्यांचा कोंढाणा सर करणाऱ्या तानाजीगत सिंह व्हायचंय मला. मी जे क्षेत्र निवडलंय त्यातलं बाळासाहेब ठाकरे व्हायचंय मला. जय महाराष्ट्र.